जालन्यात धक्कादायक प्रकार, प्रेमाच्या जाळ्यात तोडून तरुणीवर अत्याचार, बुरखा घालण्यासही जबरदस्ती। नाशिकनंतर जालन्यातही धक्कादायक प्रकार, कदीम जालना पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू। आज दिनांक 17 एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता जालना शहरातही तशाच पद्धतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। प्रेमाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात तोडून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आणि तिला बुरखा घालण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। प्रेमाच्या आमिषाने तरुणीला जाळ्यात तोडून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने पीडितेला बुरखा परिधान करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका महाविद्यालयातील आरोपी साहिल जावेद अन्सारी आणि पीडित तरुणी एकत्र शिक्षण घेत होते। सुरुवातीपासूनच आरोपीने तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने आत्महत्येची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव आणला। या दबावामुळे तरुणीने त्याच्याशी मैत्री ठेवली। या दरम्यान आरोपीने त्याला बुरखा घालण्यास भाग पाडत शहरातील विविध ठिकाणी फिरवले व भेटीगाठी वाढवल्या। त्यानंतर एके दिवशी घरी कोणी नसल्याचे सांगत आरोपीने तिला आपल्या घरी बोलवले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने ही बाब आपल्या आईला सांगितली। त्यानंतर पीडिता आणि तिच्या आईने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध बलात्कार, जबरदस्ती तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। दरम्यान अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त होत असून तरुणींनी अशा प्रकरणाबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद बाब त्वरित पालक व पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा रजिस्टर नंबर 157/26 असा दाखल झालेला आहे। यामध्ये पीडितेने आमच्याकडे तक्रार दाखल केलेली होती। साहिल शहनवाज अन्सारी हा तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा युवक आहे। त्या युवकाने तिच्याशी आधी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि प्रेम प्रकरणात पुढं मग तिच्याशी मैत्री वाढवली आणि तिला काल एका ठिकाणी घेऊन गेला त्याच्या घरी आणि घरी जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। जर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले त्यांनी आत्महत्या करणं अशी धमकी दिली। त्याचबरोबर असंही आता तपासादरम्यान निष्पन्न होते की मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, आपण लग्न करू, म्हणजे लग्नाचा आमिष दाखवूनसुद्धा त्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यामुळं त्याचा आम्ही तपास केलेला आहे। तपासाला सुरुवात केल्यानंतर यातील आरोपी साहिल शहनवाज अन्सारी यांना आपण काल अटक केलेली आहे रात्री आणि त्यांना रितसर आज माननीय कोर्टासमोर हजर केलेलं आहे। कोर्टाने त्यांना दिनांक 20 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। त्या दरम्यान आपण त्याचा डिटेल तपास करणार आहोत। नेमकं काय कारण आहे याच्यामागे आणि त्यांचे कसे संबंध होते, त्यांची भेट कुठं झाली, कसे संबंध आले याबाबत आपण सविस्तर तपास या 5 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टीने जे उपलब्ध पुरावे आहेत ते पुरावे पण आपण जमा करणार आहोत। पीडितेकडून पण आणि आरोपीकडून पण पुरावे हस्तगत करणार आहोत, ते आपण करत आहोत। आणि दुःखीनगर इथं त्याच्या राहत्या घरी त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी पण आपण भेट दिलेली आहे, पंचनामा कारवाई पूर्ण केलेली आहे। यामध्ये आता पुढील तपास आम्ही करणार आहोत। सर कसं आहे ते, कुठं राहत होता, कसं वातावरण होतं आजूबाजूचं? दुःखीनगर भागामध्ये अगदी छोटे अगदी कंजेस्टेड घरं आहेत, त्या घरामध्ये तो राहतो। त्याचे आई आणि वडील इथं नसतात। आई बाहेरगावी म्हणजे गावाकडे गेलेली आहे, बिहारचा आहे, तो बिहारकडे गेलेली आहे आणि वडील परदेशामध्ये नोकरी करतात, तिकडे नोकरीनिमित्त ते गेलेले आहेत। हा आणि याचा लहान भाऊ हे दोघेच असतात। त्या छोट्या 10 बाय 10च्या 2 रूममध्ये ते राहतात।